राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठोपाठ आता काँग्रेसने सुद्धा मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा निर्णय घेतल्याची खात्रीलायक माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळतेय। उद्या राजभवनवर काँग्रेसकडून अमित देशमुख यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती मिळते। अमित देशमुख हे काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे पुत्र आहेत। विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल अशी वारंवार चर्चा होती। मात्र अखेर लोकसभा निवडणुकीतल्या फटक्यानंतर काँग्रेसने त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याचा निर्णय घेतलाय। काँग्रेसची 3 मंत्रिपदे अद्यापही रिक्त आहेत। याचबद्दल अधिक तपशील जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आपले प्रतिनिधी दीपक भातुसे आहेत। दीपक, काय अधिक तपशील? सुवर्ण, मागच्या काँग्रेसच्या टर्मच्या वेळेला 2009 साली जेव्हा सरकार आलं तेव्हापासून राज्यात 3 मंत्रिपदेही काँग्रेसची रिक्त आहेत आणि वारंवार काँग्रेसकडनं मंत्रिमंडळ विस्तार, मंत्रिमंडळ फेरबदल अशी चर्चा जी सुरू असते ती चर्चा कधीच पूर्ण होताना दिसत नाहीये। म्हणजे अगदी 2004 ते 2009 या मागच्या काळात सुद्धा काँग्रेसची 3 मंत्रिपदे रिक्त होती आणि 2009 ते आता 2014 हे सरकारचा टर्म संपायला आली तरीही 3 मंत्रिपदे रिक्त आहेत आणि आता अखेर काँग्रेसने याच्यातली मंत्रिपदं काही भरण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपल्याला सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार काँग्रेस उद्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर फेरबदल मंत्रिमंडळात करणार आहे, विस्तार करणार आहे मंत्रिमंडळाचा आणि विलासरावांचे पुत्र अमित देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल अशी काँग्रेसच्या सूत्रांकडून माहिती मिळते। आपल्याला माहिती आहे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे हे दोघेही सध्या दिल्लीत आणि या संदर्भात त्यांची काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुद्धा झालेली आहे। केवळ 6 आमदार जे MLC राज्यपाल नियुक्त MLC रिक्त होत आहेत, आमदारकी रिक्त होत आहेत, त्याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी हे दोघे दिल्लीत गेले होते। परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने जेव्हा मंत्रिमंडळात विस्तार करण्याचा निर्णय घेतला तेव्हा काँग्रेसने सुद्धा शेवटच्या क्षणी हा निर्णय घेतलेला आहे आणि आता आपल्याला जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसकडून अमित देशमुख यांचा शपथविधी होईल। सुवर्ण, या सगळ्यामागे अमित देशमुखांचं नाव निश्चित करण्यात आलेलं असलं तरी काय निकष आहेत? अमित देशमुख यांच्याबरोबर जर 3 जागा रिक्त आहेत, 3 मंत्रिपद रिक्त आहेत, तर अजून 2 जणांचा काही विचार होतोय का पक्षामध्ये? सुवर्ण, या क्षणाला जी आपल्याला माहिती मिळालेली आहे त्यानुसार सध्या तरी अमित देशमुख यांचं नाव चर्चेत आहे। त्यांचं नाव काँग्रेसने मंत्रिमंडळ विस्तारात घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। परंतु आणखीन जी 2 मंत्रिपदं रिक्त आहेत त्या संदर्भात काँग्रेसने काय निर्णय घेतला त्याच्याबद्दल या घडीला आपल्याला माहिती मिळू शकलेली नाही। कदाचित काँग्रेस आणखीन ही 2 जी मंत्रिपदं रिक्त आहेत त्याच्यात सुद्धा काही मंत्र्यांचा समावेश करू शकतं, काहींना संधी देऊ शकतं। परंतु सध्या तरी अमित देशमुखांचं नाव चर्चेत आहे आणि काँग्रेस नेहमी विस्तार करायला जो टाळतो त्याच्यामागचं एक कारण असतं की नाराजी आहे ती मोठ्या प्रमाणावर होऊ नये। कारण एखाद्याला मंत्रिपद दिलं तर ते मंत्रिपद मिळण्यापेक्षा इतर जे नाराज होणारा जो वर्ग असतो, काँग्रेसमधले नेते असतात ते मोठ्या संख्येने असतात आणि ती कुठेतरी नाराजी काँग्रेस पक्षाला भोवण्याची भीती असते। त्यामुळे आतापर्यंत कधीच काँग्रेस पक्षाने आपलं मंत्रिमंडळ पूर्ण केलेलं दिसलं नाही आपल्याला राज्यात। यावेळेला मात्र शेवटच्या क्षणी अगदी विधानसभा निवडणुका तोंडावर असताना आता काँग्रेसने विस्तार करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि अमित देशमुख यांच्या रूपाने विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर वारंवार जे नाव चर्चेत होतं की अमित देशमुखांना संधी मिळेल विलासराव गेल्यानंतर मराठवाड्यात, कारण एक काँग्रेसला नेतृत्व हवं आहे। अशोक चव्हाणांच्या रूपाने जरी मराठवाड्यामध्ये काँग्रेसकडे नेतृत्व असलं तरी विलासरावांना न्याय देण्यासाठी कदाचित अमित देशमुखांचा यापूर्वीच समावेश होईल अशी शक्यता होती, परंतु ती झाली नाही। आता समावेश होणार आहे। दीपक, तुम्ही आमच्या सोबत